नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। आज आपण वर्क केलेला ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते पाहणार आहोत। मी हा ब्लाऊज वर्क केलेला आहे। वर्क करायचा व्हिडिओ मी शूट नाही केला, कारण आपला आरी वर्कचा क्लास अजून चालू आहे, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन। तर हा ब्लाऊज मी कसा स्टिच केला आहे ते दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे। तर हे मी अस्तरवर माप टाकून हे कट करून घेतले। पहिल्यांदा आपण अस्तर कट करून घेतला, आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर मी हे आता वर्क केलेलं, पहिल्यांदा आपण वर्क करताना माप टाकून घेतोच, पण आता ते हे अस्तर मी असं व्यवस्थित अस्तर सेट करून घेतलं। अस्तरचं सेंटर आणि वर्क केलेल्याचं सेंटर असं एक दोघांना जुळवून मी आता हे असं कट करून घेते। कट करताना नेहमी थोडंसं जास्तच कट करा, म्हणजे काय होईल, आपल्याला कापड थोडंसं जास्त असलं की जास्त प्रॉब्लेम येत नाही। तर या पद्धतीने मी असं हे कट करून घेतलं आणि नंतर मी तुम्हाला माप आरी वर्क करताना माप कसं टाकतात ते सुद्धा दाखवणारच आहे। हे बघा, ही अशी मी बाही ठेवून घेतली दोन्हीकडून आणि हे बाही सुद्धा मी अशी कट करून घेणार। आता हे ह्याच्या कडेने पूर्ण मी आखून घेणार व्यवस्थित, आणि मग ती मी थोडं अर्धा इंच जास्त ठेवून ते सुद्धा मी जास्तीत जास्त कट करून घेणार। या पद्धतीने बघा, मी असा खडूने व्यवस्थित ते आखून घेतलंय। आता इथं मधनं कट करताना अगदी व्यवस्थित कट करायचं की दोन्हीकडे समान अंतर राहील। या पद्धतीने आपल्याला टिप मारताना सुद्धा कापड राहिलं पाहिजे शिल्लक। या पद्धतीने बघा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं। तर बाहेर राहिलेले पार्ट सुद्धा मी सगळे कट करून घेतलेत। या पद्धतीने आता आपण हे स्टिच करायला घेऊया। तर ही बघा, मी असं आपली सरळ बाजू दोन्ही अस्तरची ही आणि मेन फॅब्रिकची आपलं वर्क केलेलं पण हे आतल्या साईडला घेतलंय। दोन्ही बाहीचा सेंटर पण काढला मी या पद्धतीने, आणि आता सेंटरला सेंटर जॉईंट करून व्यवस्थित मी ती बाही अगदी, आणि यासाठी आपण सिंगल फूट वापरणार आहोत। तर मी यासाठी सिंगल फूट घेतलाय आणि अगदी आपली स्टिच जिथं आहे त्याला अगदी घासून आपल्याला ती टीप अगदी कडेने घ्यायची आहे। यासाठी आपण स्पेशली सिंगल फूटच वापरायचा, आणि मणी तुटणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची। हे बघा किती छान अगदी कडेने टीप आलेली। आता मी अस्तरच्या बाजूला सिंगल फूटनी एक दाब टीप मारून घेतली आहे। यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज अगदी आपली बाहीची फिनिशिंग अगदी खूप सुंदर येते। या पद्धतीने हे बघा किती सुंदर दिसते। आपल्याला कुठं जास्तीचं कापड जरा दिसतंय का, अगदी एकदम कडेने, म्हणजे कडेनेच टीप आलेली आहे। आता ही बाही आपण व्यवस्थित अशी अस्तर आणि बाही जोडून घेतली या पद्धतीने, आणि आता आपण राहिलेलं कापड कट करून टाकू। ही बघा, बाही आपली अगदी फिनिशिंगमध्ये अगदी तयार झालेली आहे। हे बघा, आता आपण गळा सुद्धा याच पद्धतीने करणार आहोत। आता गळ्याचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर दोन्ही पण मॅच करून घ्यायचं, आणि स्पेशली त्याला सगळीकडून तुम्हाला जिथं वाटतंय आपलं कापड हलणार आहे तिथं सगळीकडून पिना लावून घ्यायच्या। या पद्धतीने, आणि मी कापडाचा सुद्धा सेंटर तुम्हाला दिसत नसेल, पण मी केलेलं आहे, तिथे आखून घेतलेलं होतं, आणि मी या पद्धतीने अशा
सगळीकडं पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित. यामुळे काय होतं, आपलं कापड हलत नाही आणि स्टिच आपली मेन म्हणजे अगदी सरळ येते. यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, वर्क करताना ब्लाऊजला नेहमी पिना लावूनच घ्या तुम्ही. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं या पिनांचं एक पाकिट तुमच्याकडे स्पेशली असलंच पाहिजे. या पद्धतीने मी आता या ब्लाऊजला सगळीकडून पिना लावून घेतल्यात. आता आपण स्टिच घ्यायला सुरुवात करूया. जरी थ्रेडची जी आपली स्टिच आहे, आपण त्या 2-3 स्टिच टाकतो, त्या स्टिचला अगदी घासून आपली टिपा आली पाहिजे. आता मी बघा सिंगल फूट येतो, त्या सिंगल फूटला अगदी त्या जरी थ्रेडच्या अगदी तंतोतंत त्याच्यावरच मी ठेवून म्हणलं तरी चालेल, अशी व्यवस्थित टिप मारून अगदी कडेने टिप मारून घेते. अगदी सावकाश टिप मारायची. मणी अजिबात आपले फुटले गेले नाहीत पाहिजे. या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आणि सावकाश या पद्धतीने. आता हा बघा माझा चौकोनचा कॉर्नर आला आहे. मी हळूच अगदी सुई उचलून अगदी व्यवस्थित तो कॉर्नर उचलूनच ती कॉर्नर कवर करून घेतला. या पद्धतीने हळूहळू हाताने वाटलं असं तुम्ही ती पॅन्डल फिरवून हे करा या पद्धतीने अशी. आणि इथे काय झालं, मी ते लटकन बनवताना मला वाटलं त्यात बसेल आणि ते वाढत त्याचं मणी वाढत अगदी त्या दुसऱ्या स्टिचला एकदम पूर्ण ही जॉईंट व्हायला आलं. पण आता एवढं उसवायचं काम म्हणून मी आपलं तसंच ठेवलं. पण मी करताना व्यवस्थित ते हे केलेलं आहे. पण तुमच्याकडून ही चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते की लटकनला करताना थोडंसं तुम्ही अंदाज घेऊनच करा. माझ्याकडून थोडंसं चुकून ते जवळ झालं. तर या पद्धतीने बघा मी स्टिच घेतलेली आहे आणि ही बाहीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्हाला मी स्टिच दाखवली की ती एकदम मी घासून स्टिच घेतलेली होती. आता आपण खालच्या साईडने सुद्धा हा ब्लाऊज जोडून घ्यायचा. आपण प्रत्येक ब्लाऊज जसा उलटा करून घेतो तसाच या पद्धतीनेच मी हा पण ब्लाऊज उलटा करून घेणार आहे. आता आपण हे बातलं कट करून घेऊया. कापड कट करायचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा डिलीट झाला, तुम्ही थोडं समजून घ्या. काही नाही, मी फक्त तेवढं कट करून घेतलं आहे चौकोन पूर्ण आणि कॉर्नर्सला कट्स मारून घेतलेत, पूर्ण गळ्याला कट्स मारलेत. आणि या पद्धतीने मी हा असा पलटी करून घेतला आहे गळा. आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला मधल्या साईडला जर दाबटीप देता येत नसेल, मधला आपला जो कोही आहे दोन्ही साईडनी फक्त मारल्या तरी चालेल. तर या पद्धतीने मी सगळ्या बाजूने दाबटीप मारून घेतली. बघा असं एकदम सुंदर आपल्या अगदी फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो. कुठेही अजिबात कापड बाहेर आल्यासारखं वाटत नाही. एकदम आपला आकार व्यवस्थित दिसतो. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही असं वरून सुद्धा एक स्टिच घेऊ शकता. आणि जर तुम्हाला नाही जमली तर आहे त्याच्यावरच सुद्धा तुम्ही आपण जी आतली दाबटीप मारली त्याच्यावरून सुद्धा होऊ शकतं. किंवा तुम्हाला आतली दाबटीप नाही मारता आली तर तुम्ही अशी वरनं एक दाबटीप मारून घ्या, पण अगदी कडेने अशी व्यवस्थित मारून घ्या. आता मी तुम्हाला बाकीचा ब्लाऊज पण कसा शिवला ते अगदी पटपट दाखवते. ती मी कटोरी घेतली आहे. कटोरीला मी 1.5 आणि 3चा टक्स मारून घेतला. त्यामध्येच कस्टमरसुद्धा आले होते. कस्टमर बरोबर बोलत मी ते शिवून घेतलं. आणि काय होतं, शूट करताना कस्टमर आलं की खूप त्रास होतो. पण आता करणार काय. पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला. त्यांच्याबरोबर बोलत मी हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शूट केला. आणि मग त्यांचं ब्लाऊज वगैरे हे केले.
मापाचे ब्लाऊज आणि त्यांनी आणलेलं ब्लाऊज पीस वगैरे घेतले आणि मी परत स्टिच करायला बसली आहे. तुम्हाला जर असेच माझे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग त्यामुळे तुम्हाला अगदी नवीन नवीन प्रकारचे डिझायनर ब्लाऊजसुद्धा कसे शिवायचे ते सुद्धा यात तुम्हाला कळेल. ते बघा मी आता हा भाग पूर्ण होत आलेला आहे. तर या पद्धतीनेच मी अख्खा ब्लाऊज पण असा दोन्ही साईडचे पार्ट जोडून घेते आणि मग तुम्हाला आपला गळा आणि बाही कशी जोडतात ते दाखवून देते. हे बघा सगळे माझे पार्ट जोडून झालेत. आता हा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग हा असा एकावर एक ठेवून मी व्यवस्थित जोडून घेतला. आणि शोल्डर असं जोडून घेतलं. या पद्धतीने आपले मणी तुटणार नाहीत याची भरपूर काळजी घ्या. वर्क करताना एक मणी जरी तुटला तर त्याची फिनिशिंग खराब होते. त्याच्यामुळे शिवताना अगदी आपल्याला काळजीपूर्वक शिवायचं. तर हे बघा मी शोल्डरचं इथं थोडंफार कापड आपलं जास्त कमी झालेलं असेल तर या पद्धतीने आपण असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता बाहीचा खड्डा पुढच्या साईडला येईल या पद्धतीने मी आपली बाही घेतली आणि या पद्धतीने मी अशी मोजली व्यवस्थित. आपली बाही अगदी परफेक्ट आलेली आहे. आता मी बाही जोडायला सुरुवात केली. या पद्धतीने मी बाही जोडून घेतली. परत तिला एक डबल टिप मारून घेतली. बाहीला नेहमी डबल टिप टाकून घ्यायची. माझ्याकडे काय ओव्हरलॉकची मशीन नाही आहे त्याच्यामुळं मी काय ओव्हरलॉक करत नाही. सरळ बाजूने एकदा एक टिप मारून घेते आणि पलटी करून मग आपली फिटिंगच्या साईडला फिटिंग करून घेते. यामुळे आपलं आतल्या साईडचं फिनिशिंग सुद्धा सुंदर दिसतं. कापड आपल्याला बाहेर आल्यासारखं दिसत नाही. या पद्धतीने नख मारून घेतलं आणि एक टिप मारून घेतली. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज आता तयार आहे. ही बघा बाही लावून तयार झाली आहे आणि पाठीमागचा गळाही सुंदर तयार झाला. तुम्हालाही जर असेच माझे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बघा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा किती सुंदर आलेली आहे. तुम्हाला जसं वर्क करायला सुद्धा शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हालाही असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.